वाठोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिगोरी चौक येथे काल रात्री 12च्या दरम्यान एक अपघाताची माहिती समजली होती। त्यानंतर तात्काळ आपले पोलीस इथे गेले। असं होतं की एक गाडी होती आणि गाडीमध्ये जे फास्ट जे आहे चाललेली होती आणि त्यातनं जे आहे की फुटपाथच्या शेजारी काही झोपड्या बनलेल्या आहेत, तर तिथे जे लोक बाहेर झोपलेले होते, ही गाडीचं नियंत्रण जे ड्रायव्हरचं चुकल्यामुळे जे आहे ती गाडी त्या झोपड्यामध्ये गेली आणि त्यामध्ये जे आहे की 2 लोक जागीच म्हणजे मयत झाले आणि 7 लोक जे आहेत जखमी आहेत। त्या लोकांना आपण जीएमसी मध्ये शिफ्ट केलेलं आहे आणि हे जे वाहन आहे वाहनाचा शोध दरम्यान पोलिसांनी घेतलेला आहे आणि यातील जे एकूण 6 आरोपी निष्पन्न केलेले आहेत, पैकी 5 जणांना आपण ताब्यात घेऊन या गुन्ह्यामध्ये अटक केलेलं आहे। सर, हे लोक कार मध्ये होते, आरोपी कार चालक, आणि त्यासोबत हे लोक कुठून येत होते, यांचा एज काय आहे, हे स्टुडंट आहे, प्रोफेशनल्स आहे, आणि हे कुठून येत होते, काही ड्रिंक केलं होतं? या गोष्टीचा आता आपण तपासादरम्यान असं निष्पन्न होतं की हे जे 6 मुलं आहेत ट्युशनचे बॅचमेट आहेत आणि ते एकत्र जमल्यामुळे त्यांनी आणि जमलेले होते आणि त्यापैकी एकाचा काल वाढदिवस असल्यामुळे त्यांनी छोटीशी गेट टुगेदर केलेलं होतं। ते केक कटिंग केल्यानंतर ते बाहेर पुन्हा लॉंग ड्राईव्ह साठी जात असतील असं एक सध्या आपल्या तपासामध्ये निष्पन्न होतं आणि ते जातेवेळी ते ही घटना घडलेली आहे। हा एज ग्रुप जे आहे 20 ते 19-20 अशा पद्धतीचे हे कॉलेजचे स्टुडंट आहेत। काय शिकत होते यातील जे आहेत की काही इंजिनिअरिंगचे स्टुडंट आहेत, काही इंजिनिअरिंग डिप्लोमा करत आहेत, परंतु मोस्ट ऑफ जे आहेत की सायन्स बॅकग्राऊंडचे आहेत आणि इंजिनिअरिंगचे स्टुडंट आहेत, वेगवेगळ्या कॉलेजमध्ये ते शिकत आहेत। काही एक विद्यार्थी जो पुण्याचा पण आहे, काल ते एकत्र आल्यामुळे त्यांनी आणि वाढदिवस असल्यामुळे त्यांनी हे गेट टुगेदर केलेलं होतं। जेव्हा पहिला हिट झाला, पहिला ऍक्सिडेंट झाला, त्याच्यानंतर कार चालकाने घाबरून कार मागे पुढे केली आणि त्याच्यामुळे ही इंटेन्सिटी वाढली आहे का? ज्या पद्धतीनं ते दिसत आहे घटना किंवा घटनास्थळ आहे त्याच्या शेजारी एक वाहन होतं, त्याला धक्का मारून कदाचित ते वाहन वरून जाऊन त्या फुटपाथवरचे त्या जे झोपलेले लोक होते त्यांच्या अंगावरती गेलेलं आहे आणि कदाचित तो घाबरून किंवा काय पळून जाण्यासाठी त्यांनी पुन्हा टर्न करून तिथून यू टर्न करून वाहन मागच्या साईडला तो गेला। याच्यामुळे जे आहे की कदाचित हा प्रसंग घडला असावा असं सध्या प्राथमिक दर्शनी तपासामध्ये निष्पन्न होत आहे।